ब्रह्मलीन मालिकगिरी महाराज आणि बिरोबा महाराज यांच्या आशीर्वादानं महंत मठाधिपती दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली फिरता अखंड हरिनाम सप्ताह साकूर परिसरामध्ये बिरेवाडी रोड लगत आयोजित करण्यात आलेला आहे। आणि या सप्ताहाला आता मोजून 2 दिवस शिल्लक राहिलेले आहे। उद्या या सप्ताहाचा ज्ञानेश्वरी पारायण समाप्ती याची मिरवणूक उद्या राहणार आहे। आणि या संदर्भात उद्याचं 2 दिवसाचं नियोजन किंवा रूपरेषा कार्यक्रमांची रूपरेषा कशी असणार आहे या संदर्भात थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमनर यांच्याशी आपण संवाद साधूया। काय सांगाल नक्की सप्ताहाला 2 दिवस शिल्लक राहिलेले आहे आणि उद्या मिरवणूक देखील आहे, कसं उद्याच्या कार्यक्रमांचं कसं नियोजन? हो, नक्कीच अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आत्तापर्यंत सप्ताह या ठिकाणी पार पडला आहे। पहिला दिवस वगळता तरी पण आम्ही त्याला चांगल्या दृष्टीनेच या ठिकाणी पाहतो, कारण की सर्वांचंच म्हणणं आहे की ज्या दिवशी आपण होम पेटवतो त्या दिवशी जर वरुणराजाची हजेरी जर लागली तर आपला हा जो काही बिरोबा महाराजांचा जो काही संपूर्ण परिसर आहे तो अतिशय पावन आहे असं म्हणायला काही हरकत नाही। तर अशाच पद्धतीने हा सप्ताह येत्या 2 दिवसात आता समाप्त होत आहे। उद्याचं जे नियोजन आहे ते आपलं नेहमीप्रमाणे कीर्तनरूपी सेवा तर असणारच आहे, परंतु 1 दिवस अगोदर सर्व ग्रामस्थांच्या मदतीने उद्या आपल्याला ग्रंथ ज्ञानेश्वरीचं या ठिकाणी मिरवणूक, भव्य अशी मिरवणूक आपल्याला साकूर बिरोबा मंदिर ते सप्ताहाच्या ठिकाणापर्यंत हरिभक्तपरायण दत्तगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये, तसेच टाळकरी, वारकरी आणि मृदंगचारी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला उद्या ही मिरवणूक काढायची आहे। तर मी आपल्यामार्फत सर्व ग्रामस्थ मंडळीला, महिलांना, ते ज्येष्ठ मंडळींना, तरुणांना आवाहन करतो की मोठ्या संख्येने उद्या दुपारी 3 ते 5 या वेळेत आपण बिरोबा महाराज मंदिर ते सप्ताहाचं ठिकाण या इथपर्यंत आपण उद्या, विशेष करून उद्या साकूर आठवडे बाजार देखील आहे। हो, नक्कीच उद्या साकूरचा आठवडे बाजार देखील आहे, परंतु आपण सकाळच्या सप्ताहामध्ये त्यामुळेच कुठलीही गोष्ट या ठिकाणी ठेवलेली नाही। त्यामुळे दुपारच्या सप्ताहात जशी गर्दी कमी होईल बाजारची त्या पद्धतीने आपण त्या संदर्भात नियोजन केलेलं आहे। तसेच संध्याकाळी दीपोत्सव देखील असेल, तर कशा प्रकारचं नियोजन आहे, कसं असेल? साकूर बिरोबा मंदिरापासून जी मिरवणूक येईल ती सप्ताह स्थळापर्यंत आल्यानंतर तिथं भाविकांच्या हातामध्ये मेणबत्ती पेटून दीपोत्सव साजरा केला जाईल आणि पूर्ण परिसर जो आहे व मृदुंगाच्या आणि टाळाच्या नामघोषाने दमदमलं जाईल। आणि परवा काल्याचं कीर्तन असेल वगैरे आणि बाकी सर्व धार्मिक कार्यक्रम? हो, नक्कीच परवा काल्याचं कीर्तन आहे, परंतु उद्याची जी सेवा आहे कीर्तनरूपी ती गुरुवर्य महामंडलेश्वर 1008 काशीनाथ महाराज पाटील यांचं आहे। भिवंडी येथून ते येणार आहेत। मला त्यांच्या बाबतीत थोडंसं एक सांगावंसं वाटतं की 2008 साली ज्यावेळेस या सप्त्याची सुरुवात साकूरमध्ये झाली होती, तर त्यावेळेस या महाराजांच्या सेवा त्या कीर्तनामध्ये त्या ठिकाणी पार पडली होती आणि अतिशय हुशार एक व्यक्तिमत्व आपल्या सेवा देण्यासाठी या साकूर परिसरामध्ये येत आहे। त्याचा सगळ्यांनी उद्या संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत लाभ घ्यावा। तसेच परवाचं जे नियोजन आहे सकाळी 9 ते 11 या दरम्यान आपले ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह या ठिकाणी सुरू आहे ते म्हणजे हरिभक्तपरायण दत्तगिरीजी महाराज यांचं काल्याचं कीर्तन सकाळी 9 ते 11 या वेळेत होणार आहे। आणि 9 ते 11 या वेळेत कीर्तन संपल्यानंतर त्या काल्याचं भोजन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण सर्वांसाठी या ठिकाणी ठेवलेलं आहे। सर्वांना आपल्यामार्फत निमंत्रण देखील देतो की आपण या संपूर्ण कार्यक्रमाचा आणि भोजनाचा सर्वांनी आस्वाद घ्यायचा आणि या कीर्तनरूपी सेवेचा देखील आस्वाद घ्यायचा आहे। खूप धन्यवाद। उद्या दुपारी 2 वाजता साकूरची किंवा आठवडे बाजाराची गर्दी पाहता ही मिरवणूक निघणार आहे। आश्रमशाळा ते बिरोबा महाराज यांच्या मंदिरापासून ते पुन्हा थेट या सप्ताहाच्या ठिकाणी ही मिरवणूक येऊन त्यानंतर या ठिकाणी ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण पूजन सोहळा किंवा दीपोत्सव होणार आहे। आणि परवाच्या दिवशी काल्याचं कीर्तन असून मोठ्या संख्येनं भाविकांनी या सप्ताहाचा किंवा या काल्याच्या महाप्रसादाचा आणि कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा असं आव्हान देखील थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमनर यांनी केलं आहे। DS News 24 साठी अश्विनी पुरी, साकूर।